पण माणूस जर बोलला एखादा तर न पाहता माणसं ओळखू शकतात की हा माणूस बोललाय. म्हणजे प्रत्येकाचा स्वर वेगळा वेगळा आहे. माझा स्वर वेगळा, तुमचा स्वर वेगळा, त्यांचा स्वर वेगळा. मग कोणाच्या स्वराला पाऊण बनवायचं हो? स्वर म्हणून सगळ्याचा स्वर भिन्न भिन्न असल्यामुळे आणि भिन्न भिन्न असून क्षणाक्षणाला पालटणारा स्वर मानवाचा असल्यामुळे याचा स्वर मानवाचा स्वरामध्ये घेतला नाही. स्पेशल याला ठेवलं. तू कोणत्याही स्वरामध्ये बोलू शकतोस म्हणून तुला सूट आहे. म्हणून माणूस कोणत्याही स्वरामध्ये बोलू शकतो. मग असे स्वर बनवले. त्या स्वरामध्ये लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष. मृदंग स्वरामध्ये लावायचा, विना स्वरामध्ये, आणि मग टाळ सुद्धा स्वरामध्ये लावायचे. जर टाळ स्वरामधले चुकले तर मग टाळ बरोबर वाजत नाही. आपल्या मंडळासाठी टाळही दिले आहेत बरं का, मृदंगही दिलेला आहे. सिन्नरचे आमदार माजी माननीय माणिकराव कोकाटे साहेब व यांच्या कन्याही इथं आल्या. जिल्हा परिषद सदस्य माननीय समिंतिनी ताई कोकाटे त्यांच्याकडून मुसळेश्वर भजनी मंडळास भजनी साहित्य विना वा टाळ, पेटी पण आहे, पकवाद पण आहे, इत्यादी साहित्यांलय टाळ्याच्या गजरात स्वागत. कुडी कन्या पुत्र होते जे सात्विक, याचा हरिक वाटे देवा. सुंदर अशी सेवा त्यांनी केलेली आहे. हे टाळ मृदंगाचं फार महत्व आहे. हे टाळ विना मृदंग हे दिलेलं आहे. या मृदंगाचा आनंद रावणाने घेतला. आता मी किती सांगू, सांगण्यासाठी माझ्यापाशी टाइम नाहीये. रावण सुद्धा भक्त होता शंकराचा. रावणाला सुद्धा या साहित्याचा, मृदंगाचा, टाळाचा, विण्याचा आवड होती. ऐका, होती का नाही? तो गायचा. त्याने शंकराचं मंदिर बनवलं होतं. आम्ही रावण फक्त वरपंग पाहिला, अंतरंग रावण पाहिला नाही. वरपंग रावणाने काय दाखवलं? अधर्म दाखवला. सीतेचं अपहरण केलं, अमुक केलं, तमुक केलं, हे वरपंग केलं. त्याने ठरवलं होतं सीतेचं अपहरण करायला आला. सीतेला पाहिल्याबरोबर त्याने हात जोडले, माता मी तुझ्या चरणावर प्रणाम करतो. मनही मन तिन किन्न प्रणामा. प्रणाम केला. मी तुला उचलणार आहे. मी तुला वैकुंठामध्ये पाहिलेला आहे. मी तुझा रक्षपाल जयपालामध्ये होतो, जय विजयामध्ये. आई, रामाला वनवास झाला आहे, तुला वनवास झालेला नाही. मी तुला उचलणार आहे, तो ठेवणार नाही. भला लोक जगाने मला कलंक लावला तरी चालेल, मला अपवाद आला तरी चालेल, अधर्मी म्हणला तरी चालेल, पण मी इथे तुला ठेवणार नाही. आणि गेला संन्यासाच्या वेशामध्ये, उचललं आईला आणि नेऊन अशा ठिकाणी ठेवलं अशोकवनामध्ये, जिथे शोक नाही. पहारेकरी ठेवले, कोणी अपहरण करू नये, कोणी घेऊन जाऊ नये, आईला ठेवलं. आणि तो रावण शंकराचं मंदिर लंकेच्या राजभवनाच्या वर बनवलेलं आहे. सिंहासन उत्तर दिशेला तोंड करून आहे. इंद्रदेवता मृदंग वाजवण्यासाठी, अप्सरा नृत्य करण्यासाठी आहे. नारदजी राग म्हणण्यासाठी, विश्वावसु गंधर्व कोरस करण्यासाठी आहे. सनकादी महर्षी राग निर्माण करणारे आहे. मोठी संत सभा भरलेली त्याच्या राजभवनामध्ये आहे. आणि वेळ झाली की तो निघायचा, वेळ झाली की तो सगळं काम सोडून द्यायचा. कीर्तनाची वेळ झाली, चला मंडपाकडे, थांबायचं नाही. त्याची वेळ ठरली. कोणती वेळ होती? भजन करायचे. दिवसभर तर होतीच, पण मुख्य वेळ होती संगीत तज्ञ रावण होता. सामवेद आधी 4 वेद त्याला पाठांतर होते. त्या रावणाला सगळा संगीताचा रस घेणारा होता रावण. वेळ झाली की निघायचा. संध्या वेळ होती. थाप टाका.
संध्या समय बस बस द्या बस संध्या असं मोकळा संध्या समय जाणी दससी सा सदेवो भवन निरखित भोजबेसा बाजई ताल पखा वजवीना नृत्य करही अप्सरा प्रवीणा रावण निघाला संध्याच्या वेळेला आला दरबाराच्या द्वारावर रावण आलेला पाहिला लोकांनी उठून उभा राहिले सगळे आणि सगळ्यांनी महाराजांचा जे जयकार केला रावण महाराज की तुम्ही म्हणायचं नाही तुम्ही म्हणायचं हो असं त्याचा अर्थ आहे तुम्ही सगळ्यांनी म्हणायचा रावण महाराज की अरे अरे सगळे म्हणा स्पीकरवाले पण म्हणा रावण महाराज की जय म्हणत सगळे बोलायचंय रावण महाराज सिंहासनावर येऊन बसले बाजूला पाहिलं इंद्राकडे पाहिलं इंद्र कोण आहे मृदंग इंद्र मृदंग वाजवायला होते टाळकऱ्याकडे पाहिलं तुम्ही नका वाजू